उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत अजित पवार घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी इच्छुक उमेदवार देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर बारामती नगर परिषद आणि बाळेगाव नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगदी सकाळी 7 वाजल्यापासून घ्यायला सुरुवात केलेली आहे। खरं तर बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर जय पवार या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील असं बोललं जात होतं, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच काही दिवसापूर्वी स्पष्ट केलं की या ठिकाणी जे आहेत ते जय पवार नसतील, मात्र अंतर्गत गटबाजी जी आहे ती राष्ट्रवादीच्या गोटामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्याचा फटका बसू नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काय खबरदारी घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं युगेंद्र पवारांनी 2 दिवसापूर्वी बारामतीमध्ये मुलाखती घेतल्या आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी राष्ट्रवादी भवन येथे जे आहेत ते मुलाखती घेत आहेत। नेमकं या मुलाखती झाल्यानंतर अजित पवार कुणाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करतात आणि काय नेमका संदेश कार्यकर्ता मेळाव्यातून अजित पवार देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।